मुलींकडे पाहण्याचा समाजाच्या दृष्टिकोनात मोठा बदल घडवून आणण्याच्या हेतूनं केंद्र सरकारनं देशात विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. अशीच एक योजना प्रधानमंत्री बेटी बचाओ बेटी पढाओ. प्रत्येक मुलगी ही मुलाच्या बरोबरीने कार्य करू शकते हे या योजनेमुळे समाजात रुजवलं जात आहे. अकोला जिल्ह्यातलं मुंडगाव इथलं अर्चना देवगिरे आणि निलेश देवगिरे हे दाम्पत्य. निलेश हे शेतकरी आहेत तर अर्चना यांचा कपडे शिवण्याचा व्यवसाय. या देवगिरे दाम्पत्याला 2 मुली. त्या दोघींचेही लाडात संगोपन करत आहेत. यात त्यांना पाठबळ मिळालं ते प्रधानमंत्री बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचं. या योजनेच्या माध्यमातून सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत त्यांच्या मोठ्या मुलीच्या नावे बँकेत खातं काढून त्यात दर महिन्याला रक्कम जमा केली जाते. मुलीच्या लग्नापर्यंत व्याजासह चांगली रक्कम या देवगिरे कुटुंबाला मिळणार आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंता मिटली असल्याची भावना हे दाम्पत्य व्यक्त करत आहे. आम्ही आमच्या मोठ्या मुलीचं सुकन्या समृद्धी योजना या अंतर्गत दरमहा खातं काढलेलं आहे. त्या खात्याअंतर्गत आम्हाला तिच्या शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी त्याचा उपयोग होणार आहे. सरकारच्या योजनेचा आम्हाला भरपूर फायदा होत आहे. बेटी पढाओ बेटी बचाओ अंतर्गत आम्हाला खूप लाभ झालेला आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या भारतात बेटी पढाओ बेटी बचाओ अभियान सुरू केल्यामुळे आम्हा मुलींना खूप प्रेरणा मिळत आहे, म्हणून मी त्यांचे आभार करते. देवगिरे यांच्या घरी या जानेवारी महिन्यात दुसरी कन्या जन्मली. तिला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा लाभ मिळतोय. याद्वारे दर महिन्याला तिची तपासणी आणि लसीकरण केलं जात आहे. एकीकडे मुलींचा जन्मदर कमी होत असताना अकोला जिल्ह्यातलं हे देवगिरे दाम्पत्य समाजासाठी आदर्श ठरलं आहे. माझी कन्या माझा अभिमान हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या योजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत.